यांनी या सगळ्याबाबत, या दुर्घटनेबाबत एक ट्विट केलेलं आहे. अमित शहा नेमकं काय म्हणतात आपण पाहूया. तळेगाव पुणे इथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनं अतिशय दुःख झालं असं अमित शहा म्हणतायत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सद्यस्थिती जाणून घेतली. जवळच तैनात एनडीआरएफ पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अनेक जीव वाचवले. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रती मनपूर्वक शोक संवेदना असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करतोय असं देखील अमित शहा म्हणतायत. आणि आपण पुन्हा एकदा नाजिमकडे जाऊयात. नाजिम, खरं तर जखमींची काय परिस्थिती आहे किंवा किती जण, मृतांचा आकडा हा अद्याप जरी निश्चित झालेला नसला तरी देखील यामध्ये काही जण वाहून गेल्याची देखील भीती खुद्द मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली होती. याबद्दल काही कळू शकलेलं आहे का? कारण की जेव्हापासून आपण हे संपूर्ण रिपोर्टिंग करतोय त्यावेळेला एनडीआरएफचं एक पथक दुसऱ्या बाजूला देखील असल्याचं तू दाखवत होतास. तर एनडीआरएफच्या पथकाकडून किंवा या सगळ्याबाबत देखील शोध घेतला जातोय का, की काही जण जे वाहून गेले असतील त्यांचा सुद्धा, किंवा तशी भीती काय आहे? त्यांचा शोध जो आहे तो या ठिकाणी पहिल्या क्षणापासून या ठिकाणी घेतला जातोय. मात्र सुरुवातीला जे वाहून गेलेले होते ते 6 ते 7 जण होते आणि त्यातल्या 5 जणांना याच ठिकाणी वाचवण्यात यश जे आहे ते या ठिकाणी आलेलं होतं आणि एकाचा त्यामधला मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झालेला होता. आणि त्यानंतर सुद्धा एनडीआरएफच्या पथकाकडून या प्रवाहापासून अगदी 100 मीटर पुढं जे एक प्रवाह आहे तिथं सुद्धा त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू होता. मात्र अंधार पडल्यानंतर तिकडचं बचाव कार्यात थोडेसे अडथळे या ठिकाणी आलेले आहेत. मात्र या ठिकाणी जो सांगाडा आहे तिथं अद्यापी बचाव कार्य सुरू आहे आणि जे शक्यता वर्तवली जाते की काही जण अद्यापी या पाण्याच्या प्रवाहात आहेत, तर ते या सांगाड्याखालीच ते 2 जण अडकले असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्यांनाच बाहेर काढण्यासाठी हे सगळं बचाव कार्य आता पण या ठिकाणी सुरू आहे. आणि याच सांगाडा बाहेर काढण्यासाठी हे मोठी क्रेन जी आहे ती या ठिकाणी आणलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे सगळं बचाव कार्य आपण बघतोय. रात्रीच्या अंधारात फार तर अशा प्रकारचे बचाव कार्य होताना आपण कधी पाहिलं नाही, कारण अंधार आला की या ठिकाणी खूप अडथळे येत असतात. परंतु सुदैवाची बाब इतकीच आहे की आत्ता पाऊस या ठिकाणी थांबलेला आहे. पाण्याचा प्रवाह जो आहे तो आवाक्यात आहे आणि त्या पाण्याच्या प्रवाहात आपण हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन पार पाडू शकतो ही खात्री किंबहुना त्यांना कॉन्फिडन्स या सगळ्या बचाव पथकांना आहे. त्याच्यामुळे हे अद्यापही या अंधारात या नदीपात्रात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र गेली 2 दिवस आपण बघितलेलं होतं की ऑरेंज अलर्ट पुण्यामध्ये दिलेला होता आणि तुफान पाऊस जो आहे तो या ठिकाणी झालेला होता आणि त्यानंतर ठिकठिकाणी आपण बघितलं होतं की नदींना चांगला पाण्याचा प्रवाह जे आहे ते तिकडं सगळीकडे वाढलेले होते. तसंच इंद्रायणी नदीमध्ये पण तो वाढलेला आहे, परंतु अपेक्षेपेक्षा हा कमी आहे. या बचाव कार्यांमध्ये कुठलाही अडथळा निर्माण करणारा नाही आहे. त्यामुळं हे बचाव कार्य आजच पार पाडण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न जे आहेत ते या जिल्हा प्रशासनाकडून होताना आपण पाहतोय. एनडीआरएफची पथकं या ठिकाणी आहेत आणि रात्रीत जर त्याला परत काढण्यासाठी खूप मोठी अडचण येऊ शकते. म्हणूनच ही सगळी बचाव पथकं जी आहेत ते या अंधारात सुद्धा हे सगळं कार्य पाडताना आपण पाहतोय. निश्चितच नाजिम, खरं तर आता अंधार पडलेला आहे त्यामुळे स्वाभाविकच एक मोठं आव्हान या समोर आहे. याशिवाय पाण्याचा प्रवाह देखील तितकाच मोठा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी कुठली आव्हानं सध्या या पथकासमोर असलेली पाहायला मिळत आहेत? सध्या हे मोठं आव्हान एक आहे की अंधार पडलेला आहे. दुसरं मोठं आव्हान या ठिकाणी आहे की पाण्याचा जो प्रवाह आहे या पाण्याच्या प्रवाहामध्ये मधोमध या ठिकाणी कुठल्याही जवानाला किंवा या रेस्क्यू ऑपरेशनमधल्या पथकातल्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी उभं राहता येत नाही आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की दोऱ्या ज्या आहेत या ठिकाणी टाकलेल्या आहेत. आता बघू शकतो आपण हे आणखी एक जवान जे आहेत ते अग्निशमन दलाचे ते या ठिकाणी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतायत. मात्र त्यासोबत त्यांनी ट्यूब घेतलेली आहे, हातामध्ये दोरी आहे. हे मोठं आव्हान जे आहे ते या सगळ्यांच्या समोर आहे. पाण्याचा प्रवाह नेहमीप्रमाणेपेक्षा कमी असला तरी तो सध्या व्यक्ती या ठिकाणी या पाण्यात
ठामपणे उभं राहण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी नाही आहे, कारण पाण्याचा प्रवाह त्यांना त्यांचे पाय जे आहेत त्या ठिकाणी खेचताना या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळं हे मोठं आव्हान जे आहे की या पाण्याच्या मधोमध कसं उभं राहायचं आणि तो सांगाडा उभं